नमस्कार मंडळी. आज या व्हिडिओचं प्रयोजन तुम्हालाही माहीत असणार. कालपासून जे काही महाराष्ट्रात झालं त्यामुळे हा व्हिडिओ माझ्याकडून येणं स्वाभाविक आहे. पण हा व्हिडिओ मी करतोय तो भाऊंचे लाखो चाहते त्यांचं त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. कारण भाऊंचे चाहते किंवा माझ्यासारख्या युट्यूबरचे चाहते या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने, आणि हे चाहते आज व्यक्त झाले. सोशल मीडियातून वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त झाले. आणि त्यामुळे पुढचं काय जे रामायण झालं ते तुम्हाला ज्ञात असेलच. खरं म्हणजे भाऊंना लिगल नोटीस पाठवणं हे कोणीही स्वप्नात पाहिलं नसेल, पण ते झालं. भाजपच्या मीडिया सेलच्या श्वेता शालिनी यांनी भाऊंना लिगल नोटीस पाठवली. खरं म्हणजे लिगल नोटीस पाठवली त्यात वावगं असं काही नव्हतं. त्यांना असं वाटलं की त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला. पण मित्रांनो, वावगं होतं ते म्हणजे ही लिगल नोटीस त्यांनी सोशल मीडियावर टाकली. याचं कारण काय? तर याचं कारण एकमेव होतं की श्वेता शालिनी यांना संपूर्ण गदारोळ करायचा होता आणि भाऊंबद्दल एक मोठं जनमत निर्माण करायचं होतं. पण त्या विसरल्या की भाऊंचे कोट्यावधी चाहते केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आहेत. आणि भाऊ काय चीज आहेत हे प्रत्येकाला माहिती. भाऊंची पत्रकारिता, भाऊ ज्या पद्धतीने बाजू मांडतात हे सगळं प्रत्येकाने बघितलेलं आहे. आणि त्याही पेक्षा मित्रांनो, भाऊंचा सगळ्यात मोठा चाहता वर्ग या स्त्रिया आहेत. अनेक स्त्रिया सांगतात की आम्हाला भाऊंमुळे राजकारण समजू लागलं. अशा भाऊंना टार्गेट केलं आणि मग सगळे श्रोते हे सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध माध्यमातून व्यक्त झाले. आणि पुन्हा एकदा भाऊंची ताकद काय आहे हे दिसून आलं मित्रांनो. तसं आमच्यावर प्रेम करणारे, भाऊंवर प्रेम करणारे हे जे चाहते आहेत त्यांचं आमच्यावर किती प्रेम आहे हे अश्विन अघोर यांच्या वेळेस दिसून आलं होतं. अश्विनच्या वेळेस ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मदत आली ते त्याचं द्योतक होतं की ही सगळी मंडळी आमच्यावर, भाऊंवर प्रेम करतात. भाऊंचा आवाहन करणारा व्हिडिओ, त्यानंतर सुशील कुलकर्णीचा, प्रभाकर सूर्यवंशीचा हे व्हिडिओ काय आले आणि अश्विनकडे मदतीचा ओघ लागला. तिथून दिसून आलं की भाऊ असतील किंवा आम्ही असू, हे केवळ आणि केवळ एक युट्यूबर्स म्हणून नाही, तर आज आम्ही सर्वसामान्यांच्या घरामध्ये देखील जाऊन बसलेलो आहोत. आणि अशा वेळेस श्वेता शालिनी त्यांना लिगल नोटीस पाठवतात. अर्थात त्यांनी ती लिगल नोटीस मागे घेतली. हे जरी झालं असलं तरी एक गोष्ट बरी झाली की श्वेता शालिनी यांनी ही जी लिगल नोटीस पाठवली त्यामुळे भाऊंवर प्रेम करणारा चाहता वर्ग किती मोठा आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. खरं म्हणजे हे प्रकरण इतकं लांब गेलेलंच नसतं. जर श्वेता शालिनी यांना, भाऊंना लिगल नोटीस पाठवायची होती तर त्यांनी ती सोशल मीडियावर प्रसिद्ध करायला नको होती मित्रांनो, नको होती. पण त्यांचा हेतू कदाचित वेगळा असेल. त्यांना कदाचित माहीत नसेल भाऊ तोरसेकर नावाची व्यक्ती काय चीज आहे. एक हाती भाजपची बाजू मांडणारा, त्याही पेक्षा हिंदुत्ववादाकडे झुकलेला, हिंदुत्वाची बाजू मांडणारा भाऊंशिवाय दुसरा कोणीच नाही आज महाराष्ट्रात. अगदी आम्हीही नाही. आम्ही तर त्यांचे शिष्य आहोत. त्यांच्याकडून जे काही चार शब्द शिकता येतील ते शिकतो. पण
पितृतुल्य अशा भाऊंना ज्या वेळेस निगल नोटीस पाठवली जाते त्याचे परिणाम काय होतील हे श्वेताशालीने कदाचित विसरल्या. भाऊंनी कुठेही काहीही त्या विरोधात बोलले नाहीत किंवा व्हिडिओही केला नाही. भाऊंना आपली ताकद माहिती आहे आणि भाऊंची ताकद तुम्ही आहात. भाऊंवर प्रेम करणारा हा जो वाचक किंवा प्रेक्षक श्रोता ही भाऊंची ताकद. आणि त्यामुळे भाऊंना कल्पना होती की आपण नाही, आपले चाहतेच उत्तर देतील आणि तेच झालं. चाहत्यांनी उत्तर दिलं आणि पुढे काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. या सगळ्या गोष्टीतून जर काही शिकण्यासारखं असेल तर एक गोष्ट निश्चित आहे आणि ती भाजपच्या सोशल मीडिया सेलने शिकली पाहिजे. भाऊंकडून शिकून घ्या. भाऊंना तुमच्या राजकारणात आणू नका. तुमचं राजकारण तुम्हाला लकला. भाऊ त्यांच्या मनाप्रमाणे बाजू मांडणार आणि जे खरं आहे, सत्य आहे, त्याच्या बाजूने बोलणार. असत्याची कास धरताना मी कधीच भाऊंना बघितलं नाही. जे बरोबर आहे, दुसरी बाजू भाऊ मांडतात आणि प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते हेही सांगतात. आणि दुसरी बाजू आली पाहिजे, श्रोत्यांपुढे आली पाहिजे, प्रेक्षकांपुढे आली पाहिजे, हा त्यांचा ध्यास असतो. आणि ज्या वेळेस अशा प्रकारे भाऊ व्यक्त होतात त्यावेळेस त्यातून सत्यता झळकत असते. भाऊंच्या दृष्टीने नेते मंडळी यांना स्थान नाहीये. कार्यकर्ता हा भाऊंना प्रिय आहे. इतकी वर्ष मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळे हे अधिकारवाणीने सांगू शकतो की भाऊ नेत्याची साथ कधीच देत नाही. भाऊ कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहतात. कारण कार्यकर्ता नेता घडवतो, कार्यकर्ता पक्ष घडवतो, हे अनेक वेळा भाऊंनी सप्रमाण दाखवून दिलेलं आहे. आणि त्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस भाऊ कार्यकर्त्याच्या बाजूने उभे राहतात. आज ही जी सगळी घुसळण झालेली आहे त्या घुसळणीला कारण जरी भाऊंना मानलं गेलं असलं तरी त्याचं कारण श्वेताशालीनी आणि ती योग्य आहे. कारण नाहीतर हे असंच तुंबून राहिलं असतं आणि त्याच्या दुर्गंधीत भाजप हा कुठेतरी नाहीसा झाला असता. आज त्याला भाऊंनी वाचा फोडली आणि त्यामुळे तुंबलेलं सगळं निघून गेलेलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता बोलतोय, मला फोन करून सांगतोय, भाऊंना फोन करून सांगतोय की तुम्ही योग्य केलं. हे महत्वाचं आहे. कार्यकर्त्याला बोलायला संधी मिळाली. आतापर्यंत तो दबलेला होता. कुठेतरी आपली घुसमट होते असं त्याला वाटत होतं. आज तो मोकळा झालेला आहे आणि त्याचं यश भाऊंच्या व्हिडिओला आहे. कारण भाऊंनी कार्यकर्त्यांची व्यथा त्या व्हिडिओमधून मांडली. अर्थात ज्यांना हे कळलं नाही त्यांनी भाऊंना लीगल नोटीस पाठवण्याचं धाडस केलं. तेही योग्य झालं असं मी म्हणेन. कारण जर लीगल नोटीस गेली नसती किंवा हे जे काही नाटक झालं नसतं तर ही घुसळण झालीच नसती आणि कार्यकर्ताही व्यक्त झाला नसता. त्यामुळे झालं, आपल्यावर अन्याय झाला असं वाटून जे करण्यात आलं ते योग्यच केलं शालिनी. असो मंडळी, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही, मी असेल, प्रभाकर असेल, अनय असेल, सुशील असेल, भाऊ तर आहेतच, ते तर आमचे पितामह भीष्म आहेत, यांच्या पाठी पुन्हा उभं राहिला, पुन्हा दाखवून दिलं की हो, आम्ही तुमचे फॉलोअर्स आहोत, आम्ही तुमचे भक्त आहोत. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.